नामामृता पुढे कायसे अमृत बापुढे ऐसा नामाचा बडीवार गोडी जाणे गिरिजावर नामे जोडे ब्रह्मज्ञान भक्ती मुक्ती नामे जान ऐसा नामाचा बडीवार गोडी जाणे गिरिजावर एका जनार्दनी सार ब्रह्मज्ञानाचे हे घर ऐसा नामाचा बडीवार गोडी जाणे गिरिजावर विठ्ठल विठ्ठल तस्मै श्री गुरवे नमः। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करू प्रथमन मन पाण्डुरङ्गा करू प्रथमन मन पाण्डुरङ्गा करू प्रथमन मन पाण्डुरङ्गा करू प्रथमन मन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं।
ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी बोल. वंद्य जो का पूज्य स्थानी वंदे लोका पूजा स्थानी वंदे लोका पूजा स्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप साधकांचा माय बाप साधकांचा माय बाप हरी बोल. दरुशने हरे ताप साधकाचा माय बाप दरुजने हरिताप साधकांचा माय बाप दरुजने हरिताप नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम धन्य तू धन्य तू नाम घेता काव्यम नाम घेता काव्य नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम धन्य तू समर्थ धन्य तू पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरिया वर करी संताच्या वर करी संताच्या या वर करी संताच्या मस्तक हे पायावरिया वर करी संताच्या वर करी संताच्या या वर करी संताच्या मस्तक हे पायावरी वर करी संताच्या वर करी संताच्या वर करी संताच्या वर करी संताच्या वर करी संता ओजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी के लाला लखन जी के लाला राम जी के लाला राम जी के लाला
कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ मंजनी के सुतार हमारे हरि कीर्तन में हरि कीर्तन में नामामृता पुढे कायसे अमृत बापुढे ऐसा नामाचा बडीवार गोडी जाणे गिरिजावर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त शांत संत आणि श्रीमंत अशा अनेक आभूषणांनी नटलेले श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा नामाचं महात्म्य प्रतिपादित करणारा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज तुम्हा आम्हाला नामाचं महात्म्य प्रतिपादित करत आहेत. कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं आणि याच न्यायाने अकारण करुणा वरुणालय जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु संत तुकोबाराय ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई आदी करुण सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्त परायण भीमराज महाराज घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जय हनुमान प्रासादिक मित्रमंडळ यांच्या वतीने भक्तराज हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये मासिक एकादशीच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील आजच्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. खरंच हे मी माझं महत् भाग्य समजते. विठ्ठल विठ्ठल. त्याचबरोबर या मंडळाचे अध्यक्ष विलास महाराज घुले असतील, त्याचबरोबर या मंडळाचे सचिव प्रकाश महाराज शेळके असतील, रमेश महाराज आव्हाड असतील, आमचे घुगे माऊली असतील, त्याचबरोबर आमच्या गजश्री ताई असतील आणि या बाजूला आमच्या पद्माताई आहेत, आमचे आहेरकर माऊली आहेत, त्याचबरोबर आमचे मुके माऊलीसुद्धा आहेत. आपल्या नावाचा परिचय माहीत नाही. सानप माऊली असतील, त्याचबरोबर यादव माऊली असतील आणि खऱ्या अर्थानं माझ्या प्रेमाखातर म्हणा माझ्यावर सर्वच आपण प्रेम करणारी माणसं, वर्सोवा असेल, मड असेल, आमची संतोषीताई तर अगदी महडवरून इथे आली आहे, आमच्या जोगेश्वरीच्या या संपूर्ण महिला असतील, त्याचबरोबर आमचे काका असतील, आमचे सावंत माऊली असतील, आमचे नाना असतील आणि विशेषत्वाने जर धन्यवाद मानायचे झाले तर आज खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे ज्यांनी माझ्यावर संस्कार केले हे बी माझ्यामध्ये रुजवलं गेलं परमार्थाचं, ते माझे आई वडील आज माझ्यासमोर या ठिकाणी उभे आहेत. आणि आत्ताच ज्यांचं आगमन झालं आमचे देवाडे माऊली असतील, खरंच आमचे खडतरे बाबा, आमचे शिर्के बाबा, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही कारण आपल्याला वेळ फार कमी आहे. आणि ज्यांनी मला खऱ्या अर्थानं इथपर्यंत आणून पोचवलं. पहा, आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु आज खऱ्या अर्थाने माझ्या पाठी खंबीरपणे उभे राहणारे आणि मला वेळोवेळी साथ देणारे जर कोण असतील तर ते माझे पती परमेश्वर, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते.
आपण सर्व मायबाप श्रोतावर्ग आणि विशेषत्वाने त्यांचा नामोल्लेख करायचा राहिला आमचे इस्कॉनचे डिओटीज, आमच्या प्रेमलता माताजी, संजीवनी माताजी आणि आमचे प्रभूजी खास या कीर्तनासाठी इथे उपस्थित झाले. वा. त्यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल. आजचा पर्वकाळ जर आपण पाहिला तर आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी एकादशी आणि या योगिनी एकादशीच्या पर्वकाळावर मला आपणा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली. खरंच हे माझं भाग्य आहे की आजच्या दिवशी हनुमंतरायाने त्याच्या प्रांगणामध्ये माझ्याकडून ही सेवा करून घ्यायचं ठरवलं. आणि पहा, एकादशीचं महात्म्य जर आपण पाहिलं तर एकादशीला भक्तीची जननी असं म्हटलं जातं. आपण म्हणतो ना, जेव्हा आपल्या जीवनामध्ये भक्ती येते ना तेव्हा ज्ञान आणि वैराग्य आपल्याला प्राप्त होत असतं. भक्तीचं साधन सांगितलं गेलं नम्रता आणि विवेक. भक्तीची मुलं सांगितली ज्ञान आणि वैराग्य, परंतु खऱ्या अर्थाने या भक्तीची जननी जर कोणाला म्हटलं असेल ना तर ती आजची तिथी आहे, एकादशी. हरिदास ठाकूर सुंदर वर्णन करतात, माधव तिथी भक्ती जनने जतने पालन करी. हरिदास ठाकूर म्हणतात की एकादशी म्हणजे ही माधव तिथी आहे. भगवान माधवांना अत्यंत प्रिय असणारी ही तिथी आहे आणि तुम्ही काय केलं पाहिजे, प्रयत्नपूर्वक या एकादशी व्रताचं पालन केलं पाहिजे. आता एकादशी व्रताचं पालन करायचं म्हणजे काय, उपवास करायचा. परंतु खऱ्या अर्थाने उपवास कशाला म्हणावं तर एकादश इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11 मन अशी आपली जी एकादश इंद्रिय आहेत, या इंद्रियांचा निग्रह करणं आणि उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं, म्हणजेच भगवंताच्या जवळ राहणं, याला खऱ्या अर्थानं एकादशी असं म्हटलं जातं. आजची एकादशी आहे योगिनी एकादशी. या योगिनी एकादशीचं महात्म्य जर आपण पाहिलं तर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये महाराज युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्णांच्या संवादामध्ये या योगिनी एकादशीचं महात्म्य सांगितलं गेलं. महाराज युधिष्ठिर भगवंतांना विचारतात की हे प्रभो, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचं नाव काय आणि या व्रताच्या पालनाने काय पुण्य प्राप्त होतं. त्यावेळी भगवंत सांगतात की हे युधिष्ठिरा, या आषाढ महिन्याच्या एकादशीचं महात्म्य असं आहे की अलकापुरी नगरीचे राजा कुबेर आणि या कुबेराच्या नगरीमध्ये हेम नावाचा एक माळी राहत होता. हा माळी काय सेवा करायचा तर ज्यावेळी कुबेर आपल्या आराध्यांचं शिवजींची पूजा अर्चा करायचे त्यावेळी हा माळी त्यांना फुलं आणून देत असे. आणि अशी सेवा करत असताना एक दिवशी काय होतं, हा माळी फुलं तर तोडून आणतो परंतु कुबेराला न देता आपल्या पत्नीकडे जातो आणि पत्नीच्या प्रेमाखातर ती फुलं आपल्या पत्नीला समर्पित करतो. आणि खूप वेळ होऊन जातो तरीही हा माळी येईना म्हणून कुबेर संतापतात की अरे, हा राहिला कुठे, माझ्या भगवंताच्या पूजेमध्ये मला व्यत्यय येतोय. तत्काळ सैनिकांना त्यांनी पाठवलं आणि त्या हेममाळ्याला पकडून आणायला सांगितलं. सर्वजण गेले, सैनिक पाहतायत तर हा आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये रममाण झालेला असतो. आणि मग हे सैनिक त्याला पकडून कुबेरांसमोर हजर करतात आणि कुबेर त्याला शाप देतात की ज्या पत्नीच्या प्रेमामुळे तू माझ्या भगवंताच्या पूजेमध्ये व्यत्यय आणलास ना, त्या पत्नीचा तुला काय होईल, वियोग होईल, तुझ्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल. आणि असा शाप दिल्यानंतर त्या हेममाळ्याचं पतन होतं आणि त्याच्या सर्वांगाला कुष्ठरोग होतो आणि त्याला पत्नीचा वियोग होतो. परंतु पहा, भगवंताची केलेली जी सेवा असते ना ती कधीही वाया जात नाही. याने शिवजीच्या पूजेमध्ये काही ना काही खारीचा वाटा फुलं आणून देण्याचं काम केलं होतं आणि याच पूर्व पुण्याईमुळे त्याला मार्कंडेय ऋषींची त्या ठिकाणी भेट झाली. आणि मार्कंडेय ऋषींची भेट झाल्यानंतर त्याने दंडवत प्रणाम केला मार्कंडेय ऋषींना आणि विचारलं की हे ऋषीवर, या पापातून मी मुक्त होण्यासाठी मला काहीतरी मार्ग सांगा. त्यावेळी मार्कंडेय ऋषींनी सांगितलं की आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये योगिनी नावाची एक एकादशी येते. त्या एकादशी व्रताचं जर तू पालन करशील तर तुझ्या सर्वांगाचा कुष्ठरोग काय होईल, बरा होऊन जाईल. आणि मार्कंडेय ऋषींनी सांगितल्याप्रमाणे या हेममाळ्याने त्या योगिनी एकादशी व्रताचं पालन केलं आणि त्याच्या सर्वांगाचा कुष्ठरोग बरा झाला. म्हणजे पहा किती ताकद आहे या एका व्रतामध्ये. परंतु आपण ते तेवढं श्रद्धेने आणि अंतःकरणापासून भावनेने करायला हवं. आजच्या एकादशीचं महात्म्य जर आपण पाहिलं तर 88,000 ब्राह्मणांना
जेव्हा आपण भोजन दान करू ना, त्यावेळी जे पुण्य मिळेल ते पुण्य केवळ या एकादशी व्रताच्या पालनाने मिळत असतं. एवढी श्रेष्ठ आहे ही एकादशी. विठ्ठल 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 हरी. आता आपण अभंगाकडे वळूया. नामामृता पुढे, नामामृता पुढे, कायसे अमृत बापुडे, ऐसा नामाचा बडीवार, गोडी जाणे गिरिजावर. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. पहा, या अभंगामध्ये नाथ महाराज नामाचं महात्म्य प्रतिपादित करत आहेत. काय म्हणतात नाथ महाराज? नामामृता पुढे, कायसे अमृत बापुडे. म्हणजेच तुम्हा आम्हाला नामाचं महात्म्य पटावं याकरता नाथ महाराज नामाला अमृताची उपमा देतात. मग या नाम नावाच्या अमृताची गोडी कुणी चाखली का हो? तर हे सांगण्यासाठी नाथ महाराज उदाहरण देतात. ऐसा नामाचा बडीवार, गोडी जाणे गिरिजावर. गिरिजावर म्हणजे भगवान भोलेनाथ. या भोलेनाथांनी या नामाची गोडी चाखली. मग या नामाने तुम्हा आम्हाला काही लाभ होतो का? तर नाथ महाराज म्हणतात, फक्त लाभ नाही तर अलौकिक लाभ होतो. मग तो लाभ कोणता? तर नामे जोडे ब्रह्मज्ञान, नामे जोडे ब्रह्मज्ञान, भक्ती मुक्ती नामे जाण. या नामाने ब्रह्मज्ञानाची जोड करता येते. त्याचबरोबर भगवंताच्या भक्ती आणि मुक्तीही काय होतात? साधता येतात. आणि ज्यावेळी हे नाम सद्गुरूच्या मुखातून आपणापर्यंत येतं, सद्गुरूकडे आपल्याला त्या नामाचा उपदेश प्राप्त होतो, त्यावेळी त्या नामाची व्यापकता इतकी वाढली जाते. तर या नामाला नाथ महाराज याचं वर्णन करतात की ब्रह्मज्ञानाचे हे घर. एवढी व्यापकता या नामाची होते. एका जनार्दनी सार, एका जनार्दनी सार, ब्रह्मज्ञानाचे हे घर. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, ज्यावेळी आपण एखाद्या अभंगाच्या माध्यमातून एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या गोष्टीचं महात्म्य सांगत असतो ना, त्यावेळी ती गोष्ट चार बाजूने म्हणजे त्या गोष्टीच्या चार बाबी लक्षात घेतल्या जातात. पहिली बाब म्हणजे ज्या वस्तूचं ज्या गोष्टीचं आपण वर्णन करतो, महात्म्य सांगतो, ती गोष्ट सर्वसाधारण नसावी. दुसरी गोष्ट, ती सर्वांसाठी फलदायी असावी. ती गोष्ट सर्वांसाठी सुलभ असावी. आणि चौथी आणि अतिमहत्त्वाची गोष्ट म्हणजे जी व्यक्ती त्या गोष्टीचं वर्णन करत आहे ती व्यक्ती तितकी अधिकारी असावी. आणि आज अभंगामध्ये आपण महात्म्य पाहत आहोत नामाचं. नाम या अनुषंगाने आपण जर या चारही गोष्टींचा विचार केला तर नाम हे सर्वसाधारण आहे का हो? नामे जोडे ब्रह्मज्ञान, जे ब्रह्मज्ञानाची जोड करून देतं ते नाम सर्वसाधारण असेल का? तर नाही. दुसरी गोष्ट सांगितली, ती गोष्ट सर्वांसाठी फलदायी असावी. आता या नामाचा जर आपण विचार केला तर या संपूर्ण विश्वाला या संसाररूपी भवसागरातून तारून नेण्याचं काम फक्त आणि फक्त नामच करू शकतं. म्हणजे नाम हे सर्वांसाठी कसं आहे? तर फलदायी आहे. आणि ज्याला ज्याला भगवंताने वाचा दिली त्या प्रत्येकाला उच्चारण्यासाठी हे नाम कसं आहे? तर सोपं आणि सुलभ आहे. आणि चौथी अति महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी व्यक्ती या ठिकाणी वर्णन करते ती आहे नाथ महाराज. आणि नाथ महाराजांचा अधिकार जर आपण पाहिला तर प्रत्यक्ष 36 वर्ष भगवंताने ज्यांच्या घरामध्ये सेवा करावी, ती 36 वर्ष सेवा करत असताना प्रत्येकी 12-12 वर्ष वेगवेगळ्या रूपाने त्या ठिकाणी भगवंत सेवा करत होते. पहिल्या 12 वर्षामध्ये भगवंत विठ्ठल नावाने सेवा करत होते. काय सेवा करायचे हो भगवंत? ज्याचं यश, ज्याची कीर्ती नाथ महाराज कीर्तनात वर्णन करायचे ना, तो भगवंत स्वतः नाथांच्या साथी करता टाळ हातामध्ये घेऊन उभा असायचा. ज्याचे यश गाईजे कीर्तनी, तो स्वये आपण चक्रपाणी, श्रीनाथांचे द्रुपद धरोणी, साहित्या लागोनी उभा राही. पुढची 12 वर्ष केशव नावाने, त्याच्या पुढची 12 वर्ष श्रीखंड्या नावाने. म्हणजे पहा किती अधिकार होता नाथ महाराजांचा, प्रत्यक्ष भगवंताने त्यांच्या घरामध्ये सेवा करावी. अहो एवढंच नाही तर भगवान दत्तात्रय स्वतः नाथ महाराजांच्या दारामध्ये चोपदाराचं काम करत होते. दत्त चोपदारी करीता जे दत्त चोपदारी करीता
त्यांचे घारी निळा म्हणे देवा राबे त्यांचे घरी पदारी करीनाय. एवढा अधिकार संपन्न असणारे नाथ महाराज तुम्हा आम्हाला नामाचं महात्म्य प्रतिपादित करत आहेत. का बरं नामाला एवढं महात्म्य द्यावं? कारण पहा, युग परत्वे भगवंताच्या प्राप्तीची वेगवेगळी साधनं सांगितली गेली. कृते ध्यायतो विष्णो त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलो तद्हरि कीर्तनात. जे प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं वेगवेगळं साधनं सांगितलं गेलं. कृतेय ध्यायतो विष्णू, कृतयुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगितलं गेलं ध्यानधारणा. त्यानंतर त्रेतायुगामध्ये त्रेतायाम यजतो मखे, मखे म्हणजे यज्ञ, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग करायला सांगितले गेले. त्यानंतर पुढे आपण पाहिलं तर द्वापार युगामध्ये द्वापारे परिचर्यायाम, परिचर्या म्हणजे भगवंताची पूजा अर्चा, आणि कलोतत हरिकीर्तनात. का बरं कलियुगातल्या जीवाला एवढं सोपं आणि सुलभ साधन सांगितलं असेल? नामाचं कीर्तन साधन पै सोपे, नामाचं कीर्तन साधन पै सोपे. नामाचं कीर्तन साधन पै सोपे, नामाचं कीर्तन साधन पै सोपे, नामाचं कीर्तन साधन पै सोपे, नामाचं कीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरी. नरगती सायास जावे मनांतरा, नरगती सायास जावे मनांतरा, नरगती सायास जावे मनांतरा, नरगती सायास जावे मनांतरा. कलियुगातल्या जीवाला एवढं सुलभ आणि सोपं साधन सांगितलं. का सांगितलं याचा आपण कधी विचार केला? तर या चारही युगातल्या साधनांचा जर आपण विचार केला तर ही बाकीची 3 युगातली साधनं कलियुगातल्या जीवाला शक्य नाहीत. का बरं शक्य नाहीत? तर पहा, त्रेतायुगातल्या साधनाचा जर आपण विचार, कृतयुगातल्या साधनाचा जर आपण विचार केला तर कृतयुगात सांगितलं ध्यानधारणा. आणि ही ध्यानधारणा कधी संपन्न होते हो, कधी पूर्णत्वास येते? ज्यावेळी आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवू त्याच वेळी आपण भगवंताचं ध्यान करू शकतो. अन्यथा आपण भगवंताचं ध्यान करू शकत नाही. कारण आपली इंद्रिय इतकी वृच्छृंखल आहेत, इतकी चंचल आहेत. बाकी तर इंद्रियांचं सोडा, एकट्या मनाचाच विचार करा, किती चंचल आहे आपलं मन. आता या क्षणाला कीर्तनात आहे तर दुसऱ्या क्षणाला आणि कुठे जाऊन पोचलेलं असतं. मनाच्या चंचलाचं पळ, मनाच्या चंचलाचं पळ, येता जाता न लगे वेळा, येता जाता न लगे वेळा, मनाचा मन चंचल चपळ, येता जाता न लगे वेळ. इतकं चंचल आहे हे मन. अहो आपलं तर सोडा हो, ज्यावेळी भगवंत अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश करत होते आणि हा उपदेश करत असताना ध्यानयोगाचं मार्गदर्शन ज्यावेळी प्रभू अर्जुनाला करू लागले त्यावेळी अर्जुनाने भगवंतासमोर हात जोडले आणि सांगितलं, देवा हे साधन मी करू शकत नाही. त्यावेळी भगवंताने विचारलं, का रे अर्जुना, का बाबा तू असं का म्हणतोयस? त्यावेळी अर्जुनाने सांगितलं, देवा माझं मन इतकं प्रमाती आहे, इतकं बलवान आहे, इतकं चंचल आहे
की मी एक वेळ वाऱ्याच्या वेगाला नियंत्रित करू शकतो, परंतु या मनाच्या वेगाला नियंत्रित करू शकत नाही. अर्जुन त्या ठिकाणी म्हणतो, चंचलही मन कृष्णा प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. इतकं चंचल आहे हे मन. मग जर अर्जुनासारख्याची अशी अवस्था असेल तर तुमच्या आमच्याच सारख्यांचं काय. म्हणून हे साधन कलियुगातल्या जीवासाठी सांगितलं नाही. माऊलीसुद्धा म्हणतात, जप तप कर्म हरिवीन धर्म आणि वावुगाची श्रम व्यर्थ जाय. म्हणून कलियुगातल्या जीवाला ध्यान धारणा हे साधन सांगितलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पुढे आपण जर त्रेतायुगाचा विचार केला तर त्रेतायुगामध्ये साधन सांगितलं यजतो मखे, म्हणजे यज्ञयाग करायला सांगितले गेले. आणि हे यज्ञयाग करत असताना अगदी बारीक बारीक नियमसुद्धा काटेकोरपणाने त्याचं पालन करावं लागतं. नाहीतर काय होतं, तो यज्ञ केलेला काय होतो, निष्फळ ठरतो. पहा, ज्यावेळी तो यजमान त्या यज्ञाचं आरंभ करत असतो आणि सुरुवातीला जे आचमन करण्यासाठी त्याला जल देतात ना हातामध्ये, ते जल किती असावं, शास्त्रामध्ये असा नियम आहे की केवळ एक मोहरीचा दाणा बुडेल एवढंच ते जल त्याने प्राशन करावं. आणि जर त्यापेक्षा जास्त जल त्याने प्राशन केलं तर मदिरा प्राशन केल्याचं पाप त्याला लागत असतं. आणि एवढे कडक नियम असतात त्याच्यामध्ये. तर हे नियम आपण पाळू शकत नाही. आणि या यज्ञयाग करत असताना जर एखादा मंत्र चुकीचा उच्चारला गेला तर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागत होते. पहा, एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. एका व्यक्तीची पत्नी फार आजारी असते. सगळे उपाय करून होतात त्याचे, परंतु पत्नी काही बरी होत नाही. सगळ्या वैद्यांना तो भेटतो, कोण काही सांगेल उपाय तो उपाय करतो, परंतु पत्नी काही बरी होत नाही. मग त्याला आपल्यासारखा एक व्यक्ती भेटतो आणि तो सांगतो की तुला जर वाटते ना तुझी पत्नी बरी व्हावी तर तू काय कर, आपल्या शेजारच्या गावामध्ये एक ब्राह्मण राहतात, तू जाऊन त्या ब्राह्मणांना भेट, ते ब्राह्मण तुला काहीतरी मार्ग सांगतील. यांनी सांगितल्याप्रमाणे हा व्यक्ती त्या ब्राह्मणाकडे गेला. त्या ब्राह्मणाने सांगितलं, ठीक आहे म्हणाले, तुझी पत्नी बरी व्हावी अशी तुझी इच्छा असेल ना तर मी तुला सांगतो तसं कर. काय कर म्हणाले, माता भैरवीच्या नावाने तू एक यज्ञाचं आयोजन कर आणि मी जो मंत्र तुला सांगेल त्या मंत्राचं उच्चारण करून त्या यज्ञामध्ये आहुती दे. असं करशील तर तुझी पत्नी निश्चितच बरी होईल. ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे हा व्यक्ती घरी आला, संपूर्ण साधन सामुग्री जमा केली, यज्ञाला आरंभ केला. परंतु काय झालं, ब्राह्मणाने जो मंत्र सांगितला होता त्या मंत्रातलं एक अक्षर तो विसरला. ब्राह्मणाने त्याला मंत्र सांगितला होता की भार्या रक्षती भैरवी, परंतु रक्षतीच्या ऐवजी याच्या मुखातून बाहेर पडतं भार्या भक्षती भैरवी. आणि याचा परिणाम असा होतो की जो यज्ञ आपल्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी त्याने केला होता त्याच यज्ञामुळे त्याला आपल्या पत्नीचे प्राण गमवावे लागतात. म्हणजे याच्यामध्ये थोडीसुद्धा त्रुटी चालत नाही, विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. माऊलीसुद्धा म्हणून सांगतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म विठ्ठल. पुढे जर आपण पाहिलं तर द्वापार युगामध्ये काय साधन सांगितलं भगवंताच्या प्राप्तीचं, तर पूजा अर्चा. आता पूजा अर्चा करायची म्हणजे आपल्यासारखी नाही. पूजा अर्चा अशी होती, अष्टप्रहर भगवंताची सेवा त्या ठिकाणी केली जायची. म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठल्यापासून मंगल आरती असेल, काकड आरती असेल, दर्शन आरती असेल, बालभोग असेल, राजभोग असेल, मध्यान्ह आरती असेल, संध्या आरती असेल, शयन आरती असेल, असा संपूर्ण जो दिनक्रम होता तो केवळ आणि केवळ भगवंताच्या सेवेसाठी अर्पित केला जायचा. आणि आपली जर पूजा पाहिली तर आपण सकाळी एकदा उठलो, आंघोळ केली, भगवंताला घंटी वाजवून एकदा गरगर 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 अगरबत्ती फिरवली, 4 दाणे साखरेचे देवापुढे ठेवले की डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी, तोपर्यंत त्याच्याकडे आपण काही डोकून पाहत नाही. मग अशी जर आपण पूजा केली, असं जर आपण साधन केलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल का? तर नाही. भगवंताच्या सेवेचं असं सांगितलं गेलं की ज्या ज्या क्रिया आपण देहाच्या संबंधाने करत असतो ना, त्या संपूर्ण क्रिया ज्या आहेत त्या देवाच्या संबंधाने कराव्या लागतात. यथा देहे तथा देवे असं या अर्चा विग्रहामध्ये सांगितलं गेलं. आणि आपण कलियुगातला जीव हे साधन करू शकत नाही, म्हणून आपल्याला हेही साधन सांगितलं नाही. विठ्ठल विठ्ठल. मग कलियुगातल्या जीवाला साधन सांगितलं तरी कोणतं हो? तर कलियुगातल्या जीवासाठी साधन सांगितलं ते म्हणजे कलौतत हरिकीर्तनात. तर हरीच्या नामे
कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या आज कळाची येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे सकळाची येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या दासे कलियुगी उद्धार हरीच्या सकळांसी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मग ह्या कलियुगातल्या जीवालाच एवढं सोपं साधन का सांगितलं तर पहा भागवतामध्ये वर्णन आहे. हा कलियुगातला जीव कसा आहे. प्रायेण अल्पायुषे कलो अस्मिन् युगे जनः मंद सुमंद मतयो मंद भाग्यायुपद्रुता. कसा आहे कलियुगातला जीव तर अल्पायुष अल्पायुष्य मानव देह अल्प आयुष मानव देह शेत गणिले ते अर्धरात्र खाय आशत गणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोगशय मध्य बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मराधी राम राम स्मराधी. काय भजनासी उरले ते पाहेगा राम राम स्मराधी राम राम स्मराधी अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग काय भजनासी उरले ते पाहेगा. कसा आहे हा कलियुगातला जीव तर अल्पायुष्य मानवदेह आणि शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाची जरी गणना केली तर त्यामधले अर्ध आयुष्य आपलं रात्रीत गेलं म्हणजे झोपण्यात गेलं आणि राहिलेले हातामध्ये अर्ध आयुष्य त्यामध्ये सुद्धा काय हो बालत्व पीडा रोग क्षय अशा अनेक व्याधींनी हे आयुष्य काय झालेलं आहे आपलं ग्रासलेलं आहे. आणि मग या सगळ्यातून काय भजनासी उरले ते पाहेगा. काय राहिलं आपल्या हातामध्ये. म्हणून तर सगळ्या साधू संतांनी केवळ साधू संतांनीच नाही तर भगवंताने सुद्धा विचार करून या कलियुगातल्या जीवाला हे सुलभ आणि सोपं साधन सांगितलं. पहा ज्यावेळी नारद मुनी भगवंतांना विचारतात की हे देवा मी तर या त्रिभुवनामध्ये सर्वत्र संचार करत असतो आणि या कलियुगामध्ये हे कलियुग तर काय आहे दोषांचं भांडार आहे आणि ज्यावेळी मी ह्या कलियुगामध्ये या मृत्यूलोकात जाईल त्यावेळी हे कलीचे दोष मला लागणार नाहीत यावर मला काहीतरी उपाय सांगा. त्यावेळी भगवंत सांगतात कलिसंतरण नावाच्या उपनिषदामध्ये हे चर्चा आली आहे. त्यामध्ये भगवंत असं सांगतात नारद मुनींना की हे नारद मुनी ज्यावेळी तुम्ही कलियुगात या मृत्यूलोकात जाल तुम्हाला असं वाटतं ना या कलीचे दोष तुम्हाला स्पर्श करू नयेत
तर काय करा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, इति षोडशो नामने कलो कल्मष नाशनम. काय करा, तुम्ही या 16 अक्षराच्या महामंत्राचा जप करा, जेणेकरून तुम्हाला या कलीचे दोष स्पर्श सुद्धा करणार नाहीत. म्हणजे पहा भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे. या कलीच्या दोषांपासून केवळ आणि केवळ तारणारं हे भगवंताचं नाम आहे. मग या भगवंताच्या नामाचा, या नामाला काही बंधन आहेत का हो? वेळेचं काळेचं कशाचंही बंधन नाही या नामाला. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. तुकाराम महाराज तर म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम राम, काही म्हणा राम, जाईल भवश्रम, जाईल भवश्रम, जाईल श्रम, जाईल भवश्रम. सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, कळू येईल अंतकाळी, कळू येईल अंतकाळ. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम आणि सुख होईल दुःखाचे. म्हणजे हे भगवंताचं नाम कसं आहे तर पहा, आपण आपल्या या सनातन धर्मामध्ये ज्यावेळी एखाद्या शुभ कार्याला आरंभ करत असतो, त्यावेळी आपण सगळ्यात आधी काय करतो तर भगवंताचं नाम घेतो. का बरं भगवंताचं नाम घेतो? कारण एकदा का आपण भगवंताचं नाम घेतलं की तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम. आरंभी आवडी आदरे आले हे नाम, आणि तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम. त्या कामाला पूर्णत्वता प्राप्त होते. का भगवंताचं नाम घ्यावं तर भगवंताचं नाम हे मंगलात मंगल आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. भगवंताचं नाम हे पवित्रात पवित्र आहे. बरवया बरवंट नाम पवित्र चोखट. भगवंताचं नाम हे सोप्यात सोपं आहे, खऱ्यात खरं आहे, बऱ्यात बरं आहे, मोठ्यात मोठं आहे आणि गोडात गोड सुद्धा आहे. भगवंताचं नाम हे उत्तमात उत्तम आहे. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. नामा म्हणे तुझे अवघेची बरवे, आणि त्याहूनही बरवे तुझे नाम गा. म्हणजे भगवंताचं नाम हे बऱ्यात बरं आहे. आणि भगवंताचं नाम हे गोडात गोड आहे. किती गोड, किती गोड हो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 मन माझे केशवा काबाने गे, काबाने गे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे. मग ही 3 अक्षरं कोणती हो? आपले महाराज समोरच आहेत. विठ्ठल.
या 3 अक्षरांचा रस किती गोड आहे पहा. या नावाच्या अमृतापुढे हा जो सर्वसाधारण जगतातला अमृताचा रस आहे तो कसा तुच्छ आहे. पण हा जो अमृत नाम नावाच्या अमृताचा जो रस आहे तो चाखल्याशिवाय आपल्याला कळेल का हो. आता ताटामध्ये आम्रखंड आहे की पिठलं आहे हे खाल्ल्याशिवाय आपल्याला कळेल का. दिसताना तर दोन्ही सारखेच दिसतात, परंतु जोपर्यंत आपण त्या पिठल्याची किंवा त्या आमरसाची त्या श्रीखंडाची गोडी चाखत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की ताटामध्ये काय आहे. तुका म्हणे चाकोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. म्हणे चाकोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, अनुभव आहे तुका म्हणे चाखोणी पाहे मज सांगे मज अनुभव आहे अंगे. आणि ज्याने कोणी या नामाच्या अमृताची गोडी चाखली मग त्याच्या पुढे तुम्ही अमृताचा घट जरी आणून ठेवला तर तो त्या अमृताला तुच्छ आणि म्हणजेच बापुड समजतो. आणि हाच भाव महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. नामा अमृत पुढे, नामामृत पुढे, नामामृत पुढे, नामामृत पुढे, नामामृता पुढे, नामामृता पुढे, नामामृता पुढे, नामामृता पुढे. कायसे अमृत बापुडे, कायसे अमृत, कायसे अमृत, हा ना, हा ना, ना, ऐसा नामाचा परिवार, ऐसा नामाचा परिवार, ऐसा नामाचा परिवार, ऐसा नामाचा परिवार. ऐसा नामाचा परिवार, ऐसा नामाचा परिवार, ऐसा नामाचा परिवार, ऐसा नामाचा परिवार. नामामृता पुढे कायसे अमृत बापुडे, ऐसा नामाचा बडीवार, गोडी जाणे गिरिजावर. मग या नाम नावाच्या अमृताची गोडी कुणी चाखली तर हे सांगण्यासाठी नाथ महाराज या ठिकाणी आपल्याला सुंदर असं उदाहरण देतात पहा. आपल्या शास्त्रामध्ये एक कथाभाग सांगितला जातो. ज्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र वर्णन करणारा रामचरित मानस नावाचा ग्रंथ निर्माण झाला. आणि हा ग्रंथ देव, दानव आणि मानव सर्वांना हवासा वाटू लागला. सर्वजण म्हणायला लागले की हे रामचरित मानस आम्हाला मिळायला पाहिजे, आम्हाला मिळायला पाहिजे, आम्हाला मिळायला पाहिजे. या तीनही गटांमध्ये काय झालं, वाद निर्माण झाला. आता हा वाद शांत करायचा कसा, मिटवायचा कसा, म्हणून सर्वजणांनी एकमताने विचार केला आणि सांगितलं की आपण काय करूया, देवादिदेव महादेवांकडे जाऊन हा वाद त्या ठिकाणी मिटवूया, कारण ते सर्वांचे अधिपती आहेत, तेच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतील. असं म्हणून सगळेजण ते रामचरित मानस घेतलं आणि भगवान भोलेनाथांच्या दरबारामध्ये आले. आल्यानंतर भगवान भोलेनाथांना त्यांनी आपला
सांगितलं की आमच्यामध्ये असं असं वाद निर्माण झाला आहे महादेवा, तुम्हीच काहीतरी यातून मार्ग काढा आणि हे रामचरितमानस आम्हाला तिघांनाही सारख्या प्रमाणात वाटून द्या. आता या रामचरितमानस ग्रंथामध्ये श्लोक होते 100 कोटी. आता हे 3 गटांना वाटायचे कसे? म्हणून भगवान भोलेनाथांनी काय केलं, 33 कोटी दिले देवांना, 33 कोटी दिले दानवाला आणि 33 कोटी दिले मानवाला. आता खाली राहिले 1 कोटी. माझं गणित थोडं कच्चं आहे, मध्ये मध्ये सांगत जावं. पुढे खाली राहिले 1 कोटी. आता हे 1 कोटी पुन्हा 3 विभागण्या करायच्या. मग 33 लाख 33 लाख 33 लाख अशा 3 विभागण्या केल्या आणि 3ही गटांना दिले. आता खाली राहिला 1 लाख. आता या 1 लाखातले पुन्हा 33,000 33,000 33,000 अशा 3 विभागण्या केल्या. आता खाली राहिला 1,000. या 1,000तले पुन्हा 300 300 300 असे 3ही गटांना दिले आणि आता मात्र खाली राहिला 100. आता या 100तले पुन्हा या तिघांना द्यायचे. पुन्हा मग 33 33 33 असे वाटून टाकले आणि खाली मात्र आता राहिला 1 श्लोक. आणि या संपूर्ण रामचरित मानस ग्रंथाची जी रचना होती ना, ही रचना व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर अनुष्टुप छंदामधली होती. या अनुष्टुप छंदामध्ये एका ओळीत 8 अक्षरं अशा 4 ओळी असतात. मग या एका श्लोकाचा जर आपण विचार केला तर 8 चोक 32 म्हणजे या श्लोकामध्ये अक्षरं राहिली किती 32. मग ही 32ही यांना एवढं मिळालं तरी यांचं काही समाधान होईना. म्हणे आम्हाला ही पण काय करा, सारख्या प्रमाणात वाटा. मग भगवान भोलेनाथांनी काय केलं, 2 अक्षरं जरा बाजूला केली आणि 10 10 10 अशी तिघांनाही देऊन टाकली. आता कितीही मिळालं तरी आपलं मन काही तृप्त होत नाही. सगळेजण म्हणायला लागले, आता देवा ही 2 अक्षर तरी कशाला ठेवली, मग ही आता आम्हाला देऊन टाका. आणि भगवान भोलेनाथांनी त्या 2 अक्षरांकडे पाहिलं आणि त्यांनाही त्या अक्षरांचा मोह आवरला नाही. कारण ती 2 अक्षरं म्हणजे कोण होती, पहिलं अक्षर रा आणि दुसरं अक्षर म. भगवान भोलेनाथ म्हणाले, अरे अख्खच्या अख्खं रामचरित मानस मी तुम्हाला देऊन टाकलं, ही 2 अक्षरं तरी माझ्यासाठी ठेवा. आणि मग तेव्हापासून भगवान भोलेनाथ राम नावाचं भजन रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे. हृदय मंदिरी स्मराकार. हृदय मंदिरी स्मराकार. आपली आपण करा सोडवार. आपली आपण करा रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. राम आणि कृष्ण या राम नावाचा जप तेव्हापासून भगवान भोलेनाथ करू लागले. जग में सुंदर है दो नाम. जग में सुंदर है दो नाम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम. श्याम श्याम बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. भजन करी महादेव. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव. हो 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 राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय
करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. भगवान भोलेनाथांनी या राम नामाची गोडी काय केली, चाखली. पहा, भजन केल्यावर किती समाधान वाटतं, किती आनंद वाटतो की नाही. असाच आनंद त्यावेळी भगवान शिवांना आला होता. मग या नामाची गोडी आता त्यांनी चाखली तर खरी, पण अनुभवली कधी हो? काहीतरी अनुभव त्यांना आला असेल ना, म्हणून तर या ठिकाणी नाथ महाराजांनी वर्णन केलं. पहा, ज्यावेळी समुद्र मंथन केलं गेलं, या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडली. या 14 रत्नापैकी 13 रत्न देवतांनी आणि दानवांनी वाटून घेतली. परंतु जे काळकूट, जे हलाहल विष त्या समुद्र मंथनातून बाहेर निघालं, त्या विषाचा मात्र कोणीही त्या ठिकाणी स्वीकार करेना. आणि मग आता हे विष करायचं काय? तर सर्वजण काय गेले, भगवान भोलेनाथांना शरण गेले आणि त्या ठिकाणी विनंती केली भगवान भोलेनाथांना की हे देवा, हे पचवण्याची ताकद फक्त तुमच्यामध्ये आहे. आणि त्या क्षणी भगवान भोलेनाथांनी ते हलाहल विष प्राशन केलं. परंतु त्यांच्या सर्वांगाचा त्या ठिकाणी काय होऊ लागला, दाह होऊ लागला. आता हा दाह शांत करायचा कसा? अनेक उपाय केले, प्रत्येकाने आपापल्या परीने अनेक उपाययोजना केल्या, परंतु दाह काही केल्या शांत होईना. भगवान भोलेनाथांच्या सर्वांगाला भस्म लेपन केलं, परंतु तरीही दाह शांत होईना. आता पुढे भगवान भोलेनाथांच्या गळ्यामध्ये वासुकी धारण केला, तरीही हा दाह शांत होईना. भगवान भोलेनाथांच्या भाळावर अर्धचंद्र धारण केला, तरीही हा दाह शांत होईना. शेवटी जटेमध्ये गंगा धारण केली, तरीही हा जो दाह होत होता ना, तो काही केला शांत होईना. मग भगवान भोलेनाथांनी काय केलं, रामनामाचा जप त्या ठिकाणी प्रारंभ केला. श्रीराम जय जय राम, 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 राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे राम हरे हरे. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय राम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. आणि त्यावेळी भगवान भोलेनाथांचा जो सर्वांगाचा दाह होता ना, तो शांत झाला. ऐसा नामाचा बडीवार, ऐसा नामाचा बडीवार, आईच्या नामाचा बडीवार, आईच्या नामाचा बडीवार, ऐसा नामाचा बडीवार, ऐसा नाम
जाणे गिरिजावर. भगवान भोलेनाथांनी ही गोडी चाखली आणि अनुभवली. कधी अनुभवली तर आपण आता प्रसंग ऐकला समुद्र मंथनाच्या वेळी. महाराजांचं एक सुंदर प्रमाण आहे. शिवय हल हाल तापला राम नामे शीतल झाला. राम नामे शीतल झाला. राम नामे शीतल झाला. म्हणजे पहा किती महत्त्व आहे या नामाचं. आता तुम्ही म्हणाल भगवान शिवांनी या नामाची गोडी चाखली आणि अनुभवली. हे काही फार मोठी गोष्ट नाही, कारण भगवान शिव हे स्वतः परब्रह्म स्वरूप आहेत. मग तुमच्या आमच्यासारखं असं सर्वसाधारण कोणी आहे का हो ज्याला या नामाने काहीतरी लाभ झाला आहे? तर पहा अशी साधू संतांनी आपल्याला अनेक उदाहरणं दिली आहेत. नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्या कोळी. किती पापी आणि किती दुराचारी होता हा वाल्या कोळी. आपण जर पाहिलं याचं संपूर्ण जीवन तर आयुष्यभर याने केवळ आणि केवळ पाप कर्मच केलं. कथाभाग सर्वांना माहीत आहे. ज्यावेळी तो एका व्यक्तीला मारायचा त्यावेळी एक खडा नेऊन त्या रांजणामध्ये टाकायचा आणि असे 7 रांजण भरले होते. म्हणजे विचार करा तुम्ही किती लोकांचे जीव त्या वाल्याकोळाने घेतले असतील. परंतु काहीतरी प्रारब्ध म्हणा, काहीतरी पूर्व पुण्याई म्हणा, त्याची जागृत झाली आणि नारदासारख्या संतांची त्यांना भेट झाली आणि राम नावाचा उपदेश नारदासारख्या संतांकडून प्राप्त झाला. परंतु याने आयुष्यभर केवळ 2च शब्द याच्या डिक्शनरीत लिहिलेले होते. काय? मरा आणि मारा. हे 2च शब्द याला येत होते. त्याच्यामुळे राम नाव सुद्धा तो सरळ उच्चारू शकला नाही. परंतु मरा 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 असा तो घोकीत राहिला. परंतु हे मरा म्हणत असताना सुद्धा याचं उच्चारण काय होतं? राम 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 असं होतं. याचं वर्णन केलं बघा. उलट्या नामाचा जप करून सुद्धा संत पदाची प्राप्ती या वाल्या कोळ्याला झाली. उलटा नाम जपत मोई जाना. वाल्मीक भये संत समाना. राम सिया राम सिया राम जय जय राम. 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 उलटा नाम जपत मुई जाना. तुलसीदासांनी किती सुंदर वर्णन केलं पहा. वाल्मीक भये संत समाना. संत पदाची प्राप्ती त्या वाल्या कोळ्याला झाली. कशामुळे झाली? तर राम नावाच्या जपामुळे झाली. एवढी कीर्ती केले रामायण रामाधी. केले रामायण रामाधी. केले रामायण रामादी. केले रामायण रामादी. केले रामायण रामाधी. केले रामायण रामाधी. केले रामायण रामादी. केले रामायण रामादी. वालियाची कीर्ती वाढली गण. मोरयाची कीर्ती वाढली गण. वालियाची कीर्ती वाढली गण. मोरयाची कीर्ती वाढली गण. केले रामायण रामाधी. केले रामायण रामाधी. केले रामायण
याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी. पहा किती कीर्ती वाढली या कोळ्याची. प्रभू श्री रामचंद्र या भूतलावर अवतरित होण्यापूर्वीच ज्यांचं चरित्र या वाल्मिकीने लिहून ठेवावं आणि त्याचप्रमाणे भगवंताने अवतरित झाल्यावर आचरण करावं एवढी कीर्ती या वाल्मिकीची वाढली. भगवंताने सुद्धा काय केलं तर स्वतःच्या मनाने आचरण केलं नाही. भगवंत म्हणतात, नामदेवराय वर्णन करतात, पहा, बोलीला वाल्मिक तैसेची करेन आणि वर्तोणी दावेन नामा म्हणे. ज्याप्रमाणे वाल्मिकीने लिहून ठेवलं आहे ना तसंच मी आचरण करेल, अन्यथा मी माझ्या स्वतःच्या मनाने कुठल्याही प्रकारचं आचरण करणार नाही. एवढी कीर्ती कशामुळे वाढली हो तर केवळ आणि केवळ भगवंताच्या नामाने. अनेक उदाहरणं आहेत. अजामेळाचं जरी आपण उदाहरण पाहिलं तरी किती पापी होता अजामेळ. आयुष्यभर काय करत राहिला, पापच करत राहिला. भगवंताचं नाव कधी मुखात आलं नाही. परंतु साधू संतांच्या संगतीमुळे स्वतःच्या पोटच्या मुलाचं नाव त्या ठिकाणी नारायण असं ठेवलं गेलं आणि अंतकाळी आपल्या मुलाला हाक मारली, हे नारायणा धाव आणि वाचव. परंतु काय झालं त्यावेळी, भगवंत पहा ना किती भोळा आहे हो. मुलाचं नाव त्याने उच्चारलं, परंतु भगवंताला वाटलं की अरे हा माझा भक्त आहे, माझ्या नावाचा धावा करतोय, मग याला निश्चितच काय केलं पाहिजे, वाचवलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी यमाचे दूत न येता भगवंताचे पार्षद आले आणि त्या अजामेळाला वैकुंठात घेऊन गेले. अजामेळा पाप राशी तोही नेला देवा वैकुंठाशी. नाम तुझे नाम तुझे नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. पाषाणाला पान्हा, पाषाणाला पान्हा, पाषाणाला पान्हा. नाम तुझे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. खूप सुंदर प्रमाण घेतलं ताईंनी. नाम तुझे रे नारायणा आणि फोडी पाषाणाला पाहणा. पाषाणाला ही पाना फोडण्याची ताकद कशामध्ये आहे तर केवळ आणि केवळ भगवंताच्या नामामध्ये आहे. अहो पाषाणाला पाहणाच फुटत नाही तर पाषाण पाण्यावर सुद्धा तरंगतात. पातकांच्या रसी नासी तोसी नामे. पातकांच्या रसी नासी तोसी नामे. पातकांच्या राशी नाशी तोर नामे. पातकाच्या राशी नाशी तोर नामे. पातकांच्या रसी नासी तोसी नामे. पातकांच्या रसी नासी तोसी नामे. पातकांच्या राशी नाशी तोसी नामे.
नामे पातकांच्या राशी नासी तोच नामे पातकांच्या राशी नासी तोच नामे पातकांच्या राशी नासी तोच नामे. नामाचा आश्रय घेऊ ना त्यावेळी भगवंताची भक्ती निश्चितच आपल्याला प्राप्त होत असते. परंतु ही भक्ती प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं तर अंतःकरणामध्ये शुद्ध भाव त्या ठिकाणी निर्माण व्हावा लागतो. माऊली म्हणतात ना, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती बोलू नये. झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्यावेळी आपला भाव शुद्ध होईल ना त्यावेळी भगवंत आपल्यापासून दूर नसतो. पहा, त्यासाठी काय करावं लागतं तर अंतःकरण निर्मळ करावं लागतं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे तेथे. त्याच वेळी तो भगवंत तुमच्या हृदयामध्ये वास करेल. काय हवं आहे भगवंताला हो? केवळ भाव. परंतु हा भाव शुद्ध कसा होईल? जोपर्यंत आपण त्याचं नाम उच्चारत नाही तोपर्यंत आपला भाव शुद्ध होणार नाही. आणि पहा, आता एवढे सगळे लाभ कशाने होतात? एका नामाने. आणि एवढं सांगून सुद्धा जर आपण भगवंताचं नाम घेत नसू तर आपलं जीवन कसं आहे? निरर्थक आहे. पहा, सूरदास त्यांच्या एका पदामध्ये सुंदर असं वर्णन करतात. पंची पंख बिना हस्ती दंत बिना नारी पुरुष बिना वैसा नर हरिनाम बिना सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरिनाम बिना कुपनीर बिना धेनु क्षीर बिना पुष्प सुगंध बिना वैसा नर हरिनाम बिना सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरिनाम बिना. सूरदास सांगतात की आपलं जीवन कसं आहे? जर पंची पंख बिना, एखादा सुंदर असा पक्षी आहे परंतु त्याला जर पंख नसतील तर त्याचं जीवन कसं आहे? निरर्थक आहे. हस्ती दंत बिना, एखादा महान असा मोठा विशालकाय असा हत्ती आहे परंतु जर त्याच्या मुखामध्ये दात नसतील तर त्याचं जीवन ज्याप्रमाणे निरर्थक आहे त्याचप्रमाणे सूरदास म्हणतात वैसा नर हरिनाम बिना. ज्याच्या जीवनामध्ये हरिनाम नाही ना त्याचं जीवन कसं आहे तर निरर्थक आहे. माऊलीसुद्धा सांगतात, कणे विन सोपटे कणसे लागली घनदाटे काय करावे गोमटे ओ सनगर तैसे माझी भक्ती विन जळवते जी आले पण. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय. किती तळमळ करतात साधू संत हो. पहा काय म्हणतात माऊली, अरे कणेविन सोपटे, एखादं भरघोस पीक आलं आहे शेतामध्ये, खूप कणसं लागलीत परंतु त्या कणसामध्ये काही नाही, दाणे नाहीत. एक सुंदर असं गोमटं असं नगर आहे, मोठमोठे राजवाडे आहेत, महाल आहेत, परंतु जर तिथे मनुष्य वस्ती नसेल तर ते कसं आहे? निरर्थक आहे. तसंच माऊली म्हणतात तैसे माझी भक्ती विन आणि जळवते जी आले पण. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा. अरे देवा, त्या सुखाला आग लागू दे ज्याच्यामुळे माझ्या मुखामध्ये हरीचं नाम येत नसेल ना, असं सुख मला नको देवा. पहा, माऊली सूरदास हे तरी आपल्याला प्रेमाने अंजारून गोंजारून सांगतात, परंतु नाथ महाराज अगदी कठोर शब्दात आपल्याला बोलतात. नामा विना मुखा सर्फाचे ते बीळ. नामा विना मुखा सर्फाचे ते बीळ. हा
चिंता हो हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता चिंता नामाविन मुख आणि सर्पाचे ते बीळ. नाथ महाराज म्हणतात ज्याच्या मुखामध्ये हरीचं नाम नाही ना ते मुख नसून काय आहे, सर्पाचं बीळ आहे. आणि त्याची जिव्हा आहे ना ती जिव्हा नसून काळ सर्प आहे. अहो एवढं बोलून ते थांबत नाही, पुढे जाऊन ते म्हणतात अरे काय माय गेली होती भूतापाशी आणि हरी नये मुखाशी अरे मुढा. अरे काय तुझी माय काय भूतापाशी गेली होती का? ज्या भूतापासून तुझा जन्म झालाय का? तुझ्या मुखामध्ये देवाचं नाम घेत नाही, येत नाही ते. एवढंच बोलून थांबत नाही तर नाथ महाराज म्हणतात भक्तिविन पशु कशासी वाढला आणि सटवीने नेला कैसा नाही. का तुला सटवीने नेला नाही? कशासाठी जगतोस हे जीवन? अरे तुझ्या जीवनामध्ये जर भगवंताचं नाम नसेल तर तुझं जीवन कसं आहे, निरर्थक आहे. आणि जर आपल्याला वाटत असेल ना आपलं जीवन हा मिळालेला बहुमोल असा मानवी देह सार्थकी लागावा तर आपण काय केलं पाहिजे? हरिविन जन्म नरकेचा पैजाना हरिविन जन्म नरकेचा पैजाना हरी विन जन्म नरके पैत जाना हरी विन जन्म नरक पैत जाना हरिविन जन्म नरकेचा पैजाना हरिविन जन्म नरकेचा पैजाना हरी विन जन्म नरक पैत जाना हरी विन जन्म नरक पैत जाना हे माझा पाहुणा प्राण होय हे माझा पाहुणा प्राण होय पाहुणा प्राणी होय हे माझा पाहुणा प्राणी होय हरिमुखे म्हणा 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 हरिविन जन्म नरकची पै जाणा आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग जर आपल्याला वाटतंय ना हो आपला हा नरदेह सार्थकी लागावा तर सद्गुरूंची शरण ग्रहण करा. कारण तेच सद्गुरू तेच संत आपल्याला जे हे ज्ञान देत असतात ज्या योगे आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकू. माऊली म्हणतात ना ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी याथी आणावे आणि तरी संता या भजावे सर्वस्वेशी. का भजावं? कारण तेथ ज्ञानाचा कुरुठा, जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा आणि तो ओळगोनी सुबटा स्वाधीन करी. म्हणून साधू संतांची शरण ग्रहण करावी आणि सद्गुरूंची शरण ग्रहण करून भगवंताचं नाम आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावं. आणि ज्यावेळी आपण सद्गुरूंचा उपदेश ग्रहण करू त्यावेळी या नामाची व्यापकता इतकी वाढली जाते आणि हाच भाव सांगतात महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. एका जनार्दनी सार जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी सार एका जनार्दनी एका जनार्दनी
परमज्ञाना हे घन ऐसा नामाचा ऐसा नामाचा ऐसा नामाचा बळीवार ऐसा नामाचा ऐसा नामाचा ऐसा नामाचा बळीवार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार जय कुमाई जय विठोबार खुमाई जय विठोबार कुमाई विठोबार खुमाई 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 जय विठोबार कुमाई कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबा 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 कुमाई रोबार 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 कुमाई बहुत दिवस होती मजा असं आजी घडले सायाशी रे. शब्द सुचेना. आता या ऋणातून मी कधी उतराई होईल हो, सांगता येत नाही. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला,
ऐसा नामाचा बडीवार गोडी जाणे गिरिजावर. नाथ महाराजांच्या या नामाचं महात्म्य सांगणाऱ्या अभंगाचा मी माझ्या तोडक्या मोडक्या वाणीने भगवंताने ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे आपणा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने जर आज पाहिलं तर हे माझं पहिलंच कीर्तन आहे, परंतु आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आज या स्थानावर येण्याची माझी पात्रता झाली, ती केवळ तुम्हा सर्वांच्या साथीने आणि सहकार्याने. खरंच मी आपणा सर्वांचे ऋण कधीही फेडू शकत नाही. असंच प्रेम आयुष्यभर माझ्या पाठी राहू द्या आणि मी भगवंताच्या भक्ती मार्गामध्ये अधिकाधिक माझी प्रगती कशी होईल हाच आशीर्वाद सर्वांनी मला आज या ठिकाणी द्या. काही जर चुकलं असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आणि जे काही योग्य असेल ते माझ्या सद्गुरू रायांची कृपा. खरंच तुम्हा सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. कायम्या पामरे बोलावी उत्तरे परिया विश्वंभरे बोलविले. त्याने जी बुद्धी दिली त्याप्रमाणे सर्वांसमोर हा भाव मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली ही सेवा माझ्या सद्गुरूंच्या आणि भक्तराज हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया.